निवडणूक लागली नाही तरी मतदान नोंदणी बंद का केली, हा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे। राज ठाकरेंनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर काही सवाल त्या ठिकाणी उपस्थित केल्याचं पाहायला मिळत आहे। जर निवडणूक लागली नाही तर मतदार नोंदणी का बंद केली, अशी विचारणा राज ठाकरे यांच्याकडून केली जाते। जे आज 18 वय पूर्ण करतायत त्यांच्या मतदानाविषयी देखील विचारणा करण्यात येते। राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल आहे, जे आता 18 वर्ष पूर्ण करतायत किंवा ज्यांची 18 वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यांनी मतदान करू नये का, हा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे। निवडणूक आयोगाला अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर या शिष्टमंडळाकडून विचारणा करण्यात येते। या सगळ्याविषयी प्रश्नांची उत्तरं घेतली जात आहेत। निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल राजकीय पक्षांपासून ते सामान्य माणसांच्या मनात खूप शंका आहेत, असं शिष्टमंडळाच्या निवेदनात म्हटलेलं आहे। आयोगाच्या कारभाराकडे बघितल्यावर खरंच निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे का, ही शंका उपस्थित होते, असं देखील शिष्टमंडळाकडून विचारणा आहे। तर जे आज 18 वर्ष पूर्ण करतायत त्यांनी मतदान करू नये का, ही विचारणा राज ठाकरे यांनी केलेली आहे। निवडणूक लागली नाही तरी मतदान नोंदणी बंद का केली, ही विचारणा राज ठाकरेंकडून होतीये। या घडीची महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। शिष्टमंडळाकडून अनेक महत्त्वाचे मुद्दे। तर आमच्या पक्षाकडून दिल्लीला आणि महाराष्ट्र आयोगाला पत्र दिलेलं होतं। आयोग म्हणतं की पत्र आलंच नाही, असं आता जयंत पाटील म्हणतात राष्ट्रवादी काँग्रेसचे। तर आमच्याकडे याचे पुरावे सुद्धा आहेत, हा मुद्दा देखील जयंत पाटलांनी उपस्थित केलाय। अनेक घरं अशी आहेत जी अस्तित्वात नाहीत पण तिथं मतदार आहेत, हा मुद्दा जयंत पाटलांनी उपस्थित केलाय। दुबार मतदार असेल त्यांना विचारलं जाईल, असं आता यावर आयोग म्हणताय। दुबार मतदार असेल त्यांना विचारलं जाईल, तुम्ही कुठं मतदान करणार, तुम्ही मतदान कुठं करणार। निवडणूक आयोग अशी स्पष्टोक्ती देताना दिसतंय। निवडणूक आयोगाकडून या सगळ्या संदर्भात वक्तव्य केली जात आहेत। तर जयंत पाटलांनी देखील या ठिकाणी मुद्दा उपस्थित केलेला आहे। जयंत पाटील म्हणतात अनेक घरं अशी आहेत की जी अस्तित्वात नाहीत पण तिथं मतदार आहेत। दुबार मतदारांसाठी एखादं सॉफ्टवेअर वापरा, असा देखील सल्ला जयंत पाटलांनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे। दुबार मतदार हे काढून टाकावेत या दृष्टिकोनातून, याद्या दुरुस्ती करून फेर मतदान घ्या, अशी मागणी जयंत पाटील यांनी केलेली आहे। आम्ही तुम्हाला पुरावे काही दिवसात देतो, असं देखील जयंत पाटील म्हणतायत। शिष्टमंडळात नेमकी काय काय चर्चा होतीये हे आपण पाहतोय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी यांच्याकडून। मीनाक्षी, जयंत पाटलांनी फार महत्त्वाची या ठिकाणी वक्तव्य केलेली आहेत। आयोग म्हणते की आम्हाला पत्रच आलेलं नाहीये पण आमच्याकडून तुम्हाला पत्र देण्यात आलेलं आहे। अनेक घरं अशी आहेत की जी अस्तित्वात नाहीत पण तिथं मतदार आहेत, असं जयंत पाटील म्हणतायत। निश्चितच जयंत पाटील आता अनेक मुद्दे उपस्थित करतायत तिथे, कारण आयोग म्हणते की पत्रच आलेलं नाहीये, त्यामुळे आमच्याकडे पुरावे आहेत ते आम्ही देत आहोत आणि याआधीही आम्ही अनेक पुरावे दिलेले आहेत, असं जयंत पाटील यांचं म्हणणं आहे। कारण आमच्या पक्षाकडून दिल्लीला आणि महाराष्ट्र आयोगाला पत्र दिले होते। अनेक घरं जी आहेत जी अस्तित्वातच नाहीयेत पण तरी सुद्धा तिथे मतदार झालेला आहे, मतदान तिथे झालेलं आहे। अनेक जिल्हे असतील त्या ठिकाणी अशा पद्धतीचं मतदान झालेलं आहे। त्यामुळे दुबार मतदारांसाठी एखादं ज्या गोष्टी वापर करण्यात यावा या गोष्टीचा वापर करण्यात आलेला नाहीये। पण मात्र आता या सगळ्या याद्या ज्या आहेत त्या दुरुस्त करून फेर मतदान घ्या, असं जयंत पाटील या ठिकाणी चोकलिंगम यांना म्हणत आहेत।
तर दुसरीकडे आम्ही तुम्हाला पुरावे हे दिलेले आहेत आणि अजूनही पुरावे आम्ही देत आहोत. आता याच्या पलीकडे आणखी किती पुरावे द्यावे? मात्र ह्या सगळ्यामध्ये जर पाहिलं तर राज्याची जी जबाबदारी असेल ती आपली आहे आणि या सगळ्यांमध्ये जी निवडणूक आयोगाची जी प्रक्रिया आहे किंवा निवडणुकीच्या काळामध्ये जी प्रक्रिया पार पडते त्या सगळ्याची जबाबदारी आपली असते. त्यामुळे खोटे मतदार हे लाखांच्या घरात आहे आणि त्यावरती कोणतीही कारवाई अद्यापर्यंत झालेली नाहीये. त्यामुळे आता प्रत्युत्तर देत असताना निवडणूक आयोग यावरती काय बोलतंय हे देखील पाहावं लागेल. पण तत्पूर्वी जर आपण मीनाक्षी, पाहिलं तर आणखीन एक मुद्दा या ठिकाणी असा उपस्थित केला जातोय, शिष्टमंडळाकडून असं सांगण्यात येतं, असं कळतंय की जर मुंबईत सगळ्या ठिकाणी व्हीव्हीपॅट उपलब्ध नसतील तर मात्र बॅलेटवर निवडणुका घ्या असा सूर उमटताना दिसतोय. त्याविषयी काही स्पष्टता? अद्यापही याबाबतची कोणतीही स्पष्टता नाहीये. पण मात्र निवडणूक आयोग या सगळ्या प्रश्नांना निश्चितच उत्तर देत आहेत का आणि त्याला समाधानकारक हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ आहे का हे देखील पाहावं लागेल. पण ही बैठक आपण पाहतोय की जवळपास आता अर्धा तास होत आलेला आहे आणि अर्ध्या तासापासून ही चर्चा सुरू आहेत. अनेक मुद्दे उपस्थित केले जात आहेत. येत्या काळामध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुका पारदर्शकपणे पार पडाव्या ह्यासाठीचा हा सगळा मुद्दा आता उपस्थित केला जात आहे. कारण मतदार याद्या ज्या आहेत त्या याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झालेला आहे आणि त्यामुळेच आपण पाहतोय की या सर्व पक्षीय नेत्यांनी ही भेट घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता पत्र जरी देण्यात आलं असलं ह्या सगळ्याच प्रकरणामध्ये तरी मात्र निवडणूक आयोगाकडनं अधिकृतपणे काय नेमकं स्पष्टीकरण दिलं जातं हे पाहणं महत्वाचं राहणार आहे. लाघवी. अगदी मीनाक्षी, या सगळ्या संदर्भात बोगस मतदारांची संख्या लाखोंच्या घरात आहे हा मुद्दा जयंत पाटील यांनी देखील या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं जितेंद्र आव्हाड यांनी या ठिकाणी जो मुद्दा उपस्थित केला की काही आमदार म्हणतात की आम्ही मात्र या सगळ्या संदर्भात निवडणूक आयोगासंदर्भात जी विचारणा केली, विलास बुमरेंच्या वक्तव्याचा संदर्भ घेतला जितेंद्र आव्हाड यांनी. त्यांनी असं म्हटलं की एक आमदार म्हणतो की आम्ही बाहेरून मतदार आणले. हा मुद्दा आव्हाड यांनी चोकलिंगम यांच्या समोर उपस्थित केलेला आहे. निश्चितच असं असताना जर एखादा आमदार सांगतोय की आम्ही मीनाक्षी, तर राज्यांची जबाबदारी आपली आहे असं जयंत पाटील म्हणतायत. या ठिकाणी आपण पाहतोय शिष्टमंडळाची बैठक निवडणूक अधिकाऱ्यांसोबत सध्या सुरू आहे. साधारणतः तासभर उलटलेला आहे. बैठक अद्यापही सुरू आहे. या बैठकीनंतर संयुक्तिक पत्रकार परिषद सुद्धा पार पडेल. ज्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शिष्टमंडळाची काय चर्चा झाली याविषयी सुस्पष्टता येणार आहे. अनेक महत्त्वाचे मुद्दे या शिष्टमंडळाकडून उपस्थित करण्यात आलेले आहेत. पत्र देऊनही आयोग म्हणता पत्र मिळालेलं नाही असं जयंत पाटील म्हणतायत. तर आमच्याकडे सगळे पुरावे आहेत ते आम्ही तुम्हाला सादर करू असं जयंत पाटलांचं वक्तव्य आहे. आमच्या हरकतींना तुम्ही प्रतिसाद देत नाही. आयोग म्हणतो की पत्र आम्हाला मिळालेलं नाही. निवडणूक आयोगासमोर कोणकोणते वरिष्ठ नेते काय काय म्हणाले ते आपण पाहूया. निवडणूक लागली नाही तरी मतदान नोंदणी बंद का केली? राज ठाकरे यांची विचारणा आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.